नमस्कार, मी जगदीश देशमुख. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेनं उचललेले महत्वाचं पाऊल आणि त्या अनुषंगानं घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयावर नजर टाकूयात आजच्या या भागात. मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हिताचा महत्वाचा निर्णय घेतलाय. त्यानुसार राज्यात 7.5 अश्वशक्तींपर्यंत कृषी पंपांचे वीज बिल हे माफ केलं जाईल. ही माफी सुमारे 48,000 कोटी रुपयांच्या थकीत वीज बिलासाठी लागू होईल. राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती दिल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. तर वीज बिल माफी संदर्भात अधिक माहिती पाहूयात. राज्यातील शेतकऱ्यांना कृषीपंप थकीत वीज बिल माफी करण्यात आली आहे. कृषीपंप थकीत वीज बिल माफी 48,000 कोटी रुपयांची आहे. 7.5 अश्वशक्तींपर्यंत पंप बिलासाठी योजना लागू होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये यापूर्वीच 56 लाखांहून अधिक शेतकरी लाभार्थी आहेत. अल निनोच्या वर्षामध्ये जर शेतकऱ्यांवर संकट आहे तर अशा वेळी तुम्ही जर चालू वर्षाचे पैसे भरा असं त्यांना सांगितलं तर शेतकऱ्यांवर हे नवीन संकट तुम्ही करताय. मी म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे. तात्काळ तीही अट आपण काढून टाकली. त्यामुळे आता ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहेत त्यांनी जे 26-27 लगतचे जे मागचे 3 वर्ष आहेत त्या 3 वर्षातल्या कुठल्याही 2 वर्षामध्ये त्यांनी जर त्या ठिकाणी पैसे भरलेले असतील तर त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय आपण घेतलाय. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीपंप वीज बिल थकबाकी मुक्त करण्यासाठी दरवर्षी भरीव मदत केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आवर्जून सांगितलंय. आपल्या राज्यामध्ये तुम्हा सर्वांना माहित आहे की मुख्यमंत्री बळीराजा जी मोफत वीज आहे या बाबतीमध्ये देवाभाऊंनी आपल्याला किती मदत केली माहित आहे तुम्हाला. आपण कधी विचार करत नाही की आपल्या 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत जो आपला पंप आहे त्याच्या आत असणाऱ्या पंपाला आता प्रत्येक वर्षी बजेटमधनं या महायुतीच्या सरकारनं देवेंद्र भाऊंनी 25,000 कोटी रुपयाची प्रत्येक वर्षी मदत या राज्यामध्ये भाऊंनी केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याच्या अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात यादी जाहीर करण्यात आली. या प्रातिनिधिक यादीमध्ये पहिल्या टप्प्यातल्या 7 जिल्ह्यातील 532 पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेसाठी राज्य शासनाने सुमारे 36,585 कोटीची भरीव आर्थिक तरतूद केली आहे. या माध्यमातून राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती लाभ मिळणार आहे. तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना देखील रुपये 2 लाखापर्यंतचा लाभ मिळणार आहे. यंदाची आषाढी वारी स्वच्छ, निर्मळ आणि समाधानाची होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बैठक घेतली. या बैठकीमध्ये वारकरी समाधानी कसा होईल ते पाहावे आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच दर्शन रांग, वाळवंट, भक्तिसागर आणि चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छता आणखी नियमितपणे होणं आवश्यक असल्यानं सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती ब्रांच पुतळ्याचं लोकार्पण उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झालं. अजित पवार यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची भावना या निमित्तानं त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्य कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र दालनाचं लोकार्पण करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 2030 वर्षापर्यंत पुणे हे देशातील अत्यंत आधुनिक शहर बनेल, तसंच देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून पुणे नावारूपाला येईल असा विश्वास व्यक्त केलाय. पुण्यासाठीच्या 3 उन्नत मार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. तर पुणे वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे त्या संदर्भातील अधिक तपशील पाहूयात. 3 महत्वपूर्ण उन्नत मार्ग प्रकल्पांना गती देण्यात आलेली आहे. प्रकल्पातून 950 कोटींचा आगाऊ निधी शासनाच्या तिजोरीमध्ये सुद्धा टाकण्यात आलेला आहे. पुणे शिरूर उन्नत मार्ग 500 कोटी रुपयांचा आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर उन्नत मार्गासाठी 300 कोटी रुपये, हडपसर यवत उन्नत मार्गासाठी 150 कोटी,
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर प्रकल्प हे राबवले जात आहेत। यासोबतच समृद्ध महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। बघत राहा जय महाराष्ट्र।